कोल्हापूरच्या अंबाबाईप्रमाणेच महत्त्व असलेले व आडिवरे गावाचे भूषण असलेले श्री महाकाली मंदिर हे राजापूर तालुक्यातील जागृत देवस्थान आहे। रत्नागिरीपासून 34 किलोमीटर आणि राजापूरपासून 28 किलोमीटर अंतरावर आहे। वेलकम बॅक फ्रेंड्स, मी वॅगाबॉन्ड मॅक। अद्भुत, अद्वितीय, अपरिचित, रहस्यमयी ठिकाणं आणि मंदिरांच्या सुंदरतेवर मी व्हिडिओ बनवत असतो। मित्रांनो, येवा कोकण आपलोच असा या सिरीजमध्ये मी आत्ता आलेलो आहे ते आडिवऱ्याच्या महाकाली मंदिरामध्ये। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी अशा तिन्ही देवी इथे एकाच ठिकाणी वास करतात। त्यामुळे हे मंदिर एक युनिकनेस घेऊन या परिसरामध्ये आहे, पंचक्रोशीमध्ये आहे आणि फेमस आहे। तर चला मंदिराला भेट देऊ, महाकालीचं दर्शन घेऊ, तिचा आशीर्वाद घेऊ आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करू। इसवी सन 1113 मध्ये शिलाहार राजवंशातील भोजराजाने दिलेल्या एका दानपत्रात आडिवरे या गावाचा उल्लेख अट्टविरे या नावाने आढळतो। आडिवरे येथे शके 1250 म्हणजेच इसवी सन 1334 मध्ये हे महापीठ अस्तित्वात आले। आद्य शंकराचार्यांनी याची स्थापना केली असे मानले जाते। महाकालीचं मंदिर असल्यामुळे महाकालीचं वाहन सिंह इथे महाकालीच्या मूर्तीसमोर आपल्याला दिसतोय। या मंदिराचा आवाका आणि या मंदिराचा परिसर खूपच विस्तीर्ण आहे। इथे बरीचशी उपमंदिरही आहेत। ह्या व्हिडिओचा उद्देश मी मंदिराची सुंदरता आणि इथे असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी तुमच्या समोर आणणे हा ठेवलेला असल्यामुळे मी मंदिराची कथा, दंतकथा इथे व्हिडिओमध्ये इन्क्लूड न करता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मराठीमध्ये दिलेली आहे। तरी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ही कथा जरूर वाचावी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। व्हिडिओची लांबी वाढू नये हा त्यामागचा उद्देश। अतिशय सुंदर अशी द्वारपालांची इथे मूर्ती साकारण्यात आली आहे। दोन्ही द्वारपाल तंतोतंत एकसारखे। देवींची पालखी रथोत्सवात तिचा वापर केला जातो। सभामंडपामध्ये सगळ्या देवदेवतांच्या मूर्ती असलेले चित्र लावले आणि त्याला उत्कृष्ट प्रकाश व्यवस्था केलेली असल्यामुळे ही चित्र खरोखर खूपच सुंदर दिसत आहेत। शेषशाही विष्णू, भगवान गणेश, गरुड, माता कात्यायनी, माता कालरात्री, माता महागौरी, माता सिद्धौली, इथे पूर्वी होणारा दसरा सोहळा आणि महाकालीचं युद्ध। मंदिराचा
अंतराळ ह्या पद्धतीने खूप छान पद्धतीने सजवला गेला आहे। पूर्ण लाकडी बांधकाम आहे, लाकडी काम आहे, कलाकुसर केलेली आहे आणि त्याला उत्कृष्ट पद्धतीचं लाकडाचं पॉलिश केलं असल्यामुळे खूपच सुंदर दिसतंय। गर्भगृहाला केलेला हा चांदीचा मुलामा पूर्णपणे चांदीमध्ये गर्भगृहाचं प्रवेशद्वार हे मढवण्यात आलेलं आहे। उत्कृष्ट पद्धतीचं लाकडावर केलेलं हे कोरीव काम कलाकारांचं कला किती सुंदर होती याची जाणीव होते। राळ्याच्या छतावर उत्कृष्ट मूर्तिकाम केलेलं आहे लाकडामध्ये आणि त्याला अतिशय सुंदर असं कलरिंग करण्यात आलेलं आहे। हे मंदिर 900 वर्ष जुनं पूर्ण छतच अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सजवण्यात आलेलं आहे। इथेही आपल्याला लाकडाची कलाकुसर केलेली दिसते। श्रीमूर्तींच्या बाजूला असलेली प्रभावळी ही पण एक कोकणी मंदिराचं वैशिष्ट्य आहे। कोकणाच्या सगळ्या मंदिरांमध्ये आपण बघितलं ते म्हणजे ह्या पद्धतीचे काचेची झुमरं प्रत्येक मंदिरामध्ये लावण्यात आली आहे। मंदिर 900 वर्ष जुनं जरी असलं तरी सुद्धा त्याचा युनिकनेस सांभाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबरीला जुन्याबरोबर अत्याधुनिक जे आपलं कल्चर आहे त्याचाही वापर करण्यात आलेला आहे। नव्या शैलीचा आणि जुन्या शैलीचा अप्रतिम संगम आपल्याला ह्या मंदिरामध्ये बघायला मिळतो। 900 वर्ष जुनं जरी असलं तरी त्याला एक आधुनिक स्वरूप तितक्याच सफाईने इथे गुंफण्यात आलेलं आहे। मग इथली ही लाइटिंगची व्यवस्था असो किंवा छतावर केलेले हे जे लाकडी काम आहे त्याच्यामध्ये बसवण्यात आलेली काचेची पेंटिंग्ज असो, नव्या आणि जुन्या शैलीचा हा एक सुंदर मिलाफ। मुख्य मंदिराच्याच बाजूला महालक्ष्मीचंही मंदिर आहे। छोटंसं पण एकदम देखणं मंदिर आणि अतिशय सुंदरशी मूर्ती आणि त्याच्या बाजूला असलेली प्रभावळी आपल्याला इथे सुस्पष्ट दिसते। बरोबर केलेलं लाकडाचं नक्षीकाम हे सुद्धा या मंदिरांची वैशिष्ट्य असतं। पूर्ण लाकडामध्ये नक्षीकाम करून ही मंदिरं सजवली जातात, देव्हारे सजवले जातात, गाभारे सजवले जातात।
गर्भगृहाच्या दरवाजाला असलेलं हे पितळी एक मुलामा चढवला आहे आणि त्याच्यावर सुंदर असं नक्षीकाम करण्यात आलेलं आहे। हे मंदिर म्हणजे जुन्या शैलीचा आणि नवीन शैलीचा अतुल असा मिलाफ आहे। इतकं छान नवीन आणि जुनं इथे गुंफण्यात आलेलं आहे, त्याचं हे एक प्रतीक। गर्भगृहाच्या बाहेर बनवलेलं हे एक तोरण किंवा ज्याला आपण कमान म्हणतो, ही कमान पूर्णपणे प्लास्टर ऑफ पॅरिसची असावी असं मला वाटतं। आणि त्याचबरोबर मंदिराची सजावट सुद्धा आधुनिक शैलीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसमधनं करण्यात आलेली आहे। महाकाली मंदिरासमोरच असलेलं हे महासरस्वती मंदिर, हेही मंदिर तसं छोटं असलं तरी सुद्धा एक युनिकनेस घेऊन हे मंदिर आहे। द्वारशाखेवर केलेलं हे पितळी काम, श्रींची मूर्ती आणि त्याच्या बाजूला असलेली प्रभावळी, मुख्य सभागृहाच्या छतावर अशी सुंदर झुंबर टांगण्यात आलेलं आहे। आणि हे पण एक वैशिष्ट्य मी कोकणामधल्या सगळ्याच मंदिरांमध्ये बघितलं, पण इथली झुंबरं अति विशाल आणि अतिशय सुंदर आहेत। आता हा 360 व्ह्यू रोजच्या आरतीसाठी असलेला हा नगारा आता त्याला ऑटोमॅटिक बनवण्यात आलेला आहे। तसेच उत्सवामध्ये वापरले जाणारे हे ढोल इथे या पद्धतीने टांगून ठेवलेत। मित्रांनो, आपल्याबरोबर आता महालक्ष्मी मंदिराचे, महाकाली मंदिराचे आणि महासरस्वती मंदिराचे पुजारी आहेत सुधाकर गुरव साहेब। आपण त्यांनाच विनंती करू की त्यांनी मंदिराबद्दलची अधिक माहिती द्यावी। पहिले स्थापना झाली महालक्ष्मीची, आधी शंकराचार्यांनी स्थापना केली, 1000 वर्षापूर्वीची मंदिर आहे। त्यानंतर इथे शिवाजी महाराज, रामदास स्वामी सगळे ते इथून येऊन गेलेले आहेत, त्यांची प्रतिष्ठा फोटो आहेत त्यांचे। त्यानंतर महाकालीची स्थापना इथे केली गेली, ती 900 वर्षापूर्वी मंदिराचं आहे। ते इथे म्हणजे 4 किलोमीटर अंतरावरती वेथे गाव म्हणून आहे, तिथे जाधव कुटुंबानं ती देवी भेटली जाळ्यामध्ये। ते नंतर मग ते महाकालीचं मंदिर ते आडिवरा परिसरात एक दक्षिणमुखी शंटर गाव म्हणून आडिवरा हा, तिथं एक स्थापना केली गाववाल्याने। तिथं महासरस्वती मंदिर आहे, त्यानंतर रवळनाथ मंदिर आहे, इकडे शंकराचं मंदिर आहे, ते पण 14 वर्ष मंदिर आहे, 14 वर्षापूर्वीचं मंदिर आहे। आणि ते सगळे ट्रस्टी गावातले लोक 14 खोत, त्यानंतर मानकरी, सगळे समाजाचे मानकरी ते आहेत मंदिरात, सगळे ते वावरतात। सगळं कोणतं भांडण तंड नाही, ट्रस्ट गुरव आणि गाववाले एकनी सगळं कारभार चालू आहे। धन्यवाद। ही महाकाली इथली परांजपे कुटुंबाचे हे कुलदैवत असं समजलं जातं, तर लक्ष्मीनारायण। तर परांजपे कुटुंबाबरोबर आणखीन कुठल्या कुठल्या कुटुंबांची इथे ही कुलदैवत म्हणून मानली जाते? कुलदैवत सगळ्यांचीच आहे। अच्छा, परांजपेची तर आहेतच, त्यानंतर तावडे कुटुंब आहेत, गोखले, बरेच लोकांचे सगळे आहेत। त्यानंतर इथे योगेश्वरी आहेत आमच्या बाजूला, ओके,
ती पण बरीच वर्षाची आहे. तिथे स्थापना झालेली आहे महाकालची मंदिर. आपण साधारणतः वार्षिक कुठले कुठले उत्सव इथे या मंदिरामध्ये साजरे करत असतो? नवरात्रोत्सव मोठा असतो. नवरात्रोत्सव. त्यानंतर शिमगा उत्सव एक असतो. शिमग्याला पण म्हणजे होळीला पण इथे चांगला उत्सव मोठा असतो. उत्सव असतो. यात्रा केव्हा भरते इथे? आता अश्विन महिन्यात ती ओके. घटस्थापना होते. घटस्थापना झाल्या की इथे यात्रा असते. 9-10 दिवस ती घट म्हणजे दसऱ्यापर्यंत सगळं उत्सव असतो. नाटक सगळे काय सगळे प्रोग्राम गायन प्रवचन सगळं. ओके 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 ओके. पालखी सोहळा असतो सगळं. ते सगळे मानकरी वगैरे सगळे मानकऱ्यांचंच सगळं आहे. ते येणं आपलं आपलं काम करणार जाणार. ओके. तसं कोणाला सांगायला लागत नाही की हे तू करा तुम्ही ते करा. जे मान दिले आहेत ते प्रत्येकाने मान करतात 9 दिवसासाठी. ओके. आणि त्यांना एक दसऱ्या दिवशी म्हणून एक महाकाल देवस्थान त्यांना प्रसाद म्हणून जेवण दिलं जातो. अच्छा. प्रसाद भोजन पण असतं त्यांच्यासाठी. पैसे देत नाहीत. ओके. फक्त भोजन म्हणून प्रसाद म्हणून द्यायची. दसऱ्या दिवशी सगळे मानकरी जे आहेत वावरणारे ते भोजन दिला जातो देवस्थानकडून. ओके. ठीक आहे. तुम्ही मंदिराबद्दलची खूपच छान माहिती दिली, त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू. महालक्ष्मी मंदिर परिसरातच ज्याला कोकणचं स्वामी म्हटलं जातं असं रवळनाथाचं सुद्धा मंदिर आहे. अतिशय सुंदर अशी काळ्या पाषाणातली मूर्ती, त्या बाजूला प्रभावळी आणि द्वार शाखेवर केलेलं तांब्याचं काम. कोकणाच्या मंदिराचं युनिकनेस असलेली ही झुंबरं. मंदिर छोटंसं आहे. मंदिर परिसरात मंदिर कॉम्प्लेक्स असंच आहे आणि खरोखर छान आहे. मंदिराचा बाह्य परिसर मुख्य मंदिर, त्याचं शिखर, काली मंदिराच्याच मागे एक नगरेश्वरांचं सुद्धा मंदिर आहे. त्याच्यासाठी जाण्यासाठी हा एक सुंदर रस्ता पूर्णपणे चिरा दगडांमध्ये बांधला गेलेला आहे. मंदिरांमध्ये प्रवेशासंबंधी सूचना दिलेल्या आहेत. इथे नगरेश्वर मंदिरामध्ये असलेले हे दीपस्तंभ, इथे मात्र मला 2 दीपस्तंभ बघायला मिळत आहेत. कोकणी पद्धतीच्या मंदिरांमध्ये आजकाल जी एक आधुनिक सजावट केलेली असते तसाच इथे मंडप सजवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. प्रवेश करताच हा कुर्मावतार, मांगल्य आणि पवित्रता यांचं प्रतीक. छोटंसंच मंदिर आणि छानसं हे इथलं सभागृह. श्री गणपती आणि त्यांच्या बाजूला असलेली ही प्रभावळी. नगरेश्वर म्हणजे शंकराचं मंदिर असल्यामुळे शंकराचं वाहन असलेलं नंदी.
मंदिरात असलेले शंकराची पिंडी. अतिशय प्रसन्न वातावरण आणि तेवढंच मंगलमय सुद्धा. मंदिराच्या गाभाऱ्याच्याच बाजूला इथे एक हे असं वारूळ झालेलं आहे. कैक वर्षापासून हे वारूळ इथे आपल्याला दिसतं. कमीत कमी 50-60 वर्ष जुनं असं हे वारूळ आहे. हा मंदिराचा परिसर खरंच कोकणाला किती निसर्ग संपन्नता लाभलेली आहे की भर गावामध्ये असून शहरामध्ये असून सुद्धा एवढी ग्रीनरी आणि शांतता आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर इथलं जनजीवन सुद्धा बघण्याचा आपल्याला एक संधी मिळते. नगरेश्वर मंदिराच्याच बाजूला हे महाकाली मंदिर आणि महाकाली मंदिराचं हे शिखर. मंदिरामध्ये असलेले हे स्तंभ मला पूर्ण टूरमध्ये अचंबित करून सोडता आहेत. ते त्यांच्या संख्येमुळे आणि त्यांच्या युनिकनेसमुळे. असं सांगितलं जातं की हे स्तंभ हे दीपमाळा असाव्या किंवा दीपस्तंभ असाव्यात, पण ह्या स्तंभांवर कुठेही दिवा लावण्याची काही व्यवस्था केल्याचं आपल्याला इथे दिसत नाही, जसं बाकीच्या मंदिरांमध्ये आपल्याला दिसतंय. इथे हे फक्त एका दगडावर रचून दुसरा अशा पद्धतीने बनवण्यात आलेले हे स्तंभ आहेत. काही उंचीनी कमी आहेत, काही उंचीनी जास्त आहेत, पण प्रत्येक मंदिरासमोर हे स्तंभ जरूर आहेत. नगरेश्वर मंदिराचा हा विस्तीर्ण असा परिसर, आवार आणि त्याला केलेली ही चिरेची तटबंदी. पूर्ण मंदिर सुंदर आणि प्रेक्षणीय आहे. मध्ये असलेलं हे पाणी काढण्यासाठी, पाणी शिंपण्यासाठी केलेली व्यवस्था आपण कनकादित्य मंदिरामध्ये सुद्धा ही व्यवस्था बघितली होती. फक्त तिथे वापरात नव्हती, इथे ही वापरामध्ये आहे. इथले पुजारी विहिरीमधनं पाणी काढण्यासाठी या यंत्राचा, तंत्राचा वापर करतायत. मंदिराचं दुसरं प्रवेशद्वार आणि हे सभागृह, रंगमंच, साधारणतः उत्सवात होणारे जे कार्यक्रम असतात, नाटक असतात, गजाली असतात, त्या ह्याच सभागृहामध्ये होतात. विस्तीर्ण परिसर आहे. मंदिर परिसरातच बँक ऑफ इंडियाने बँकेची सोय करून दिलेली आहे. तसेच इथे भोजनालय असून आपल्याला इथे आल्यानंतर प्रसाद भोजन करण्याची सोय उपलब्ध आहे. दीपक बेदरकर हे या भोजनालयाचे संचालक आहे. त्यांचा नंबर तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकतात. इथे आल्यावर त्यांना कॉन्टॅक्ट करून आपली भोजनाची व्यवस्था आपल्याला इथे करता येते.
हा एक विशाल असं पिंपळ आहे. आणि तिथल्या पिंपळाच्या विशाल बुंध्यापाशी आपल्याला विरगळ दिसतंय आणि एका देवीची ही मूर्ती दिसते आहे. बराच प्राचीन हा वृक्ष असावा हे त्याच्या एकंदर आकारवरनं लक्षात येतं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. थँक्यू.